नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी ढोकळा कशी बनवणार आहे त्याची रेसिपी। त्यासाठी मी इथं अर्धे वाटीपेक्षा पण कमी थोडंसं रवा घेतलेला आहे, डाळीचं पीठ 2 वाटी घेतलेलं आहे आणि इथं थोडंसं हळद आणि इथं सायट्रिक ॲसिड आणि इनो थोडंसं घेतलेलं आहे आणि फोडणी घालण्यासाठी इथं मोहरी घेतलेला आहे। त्यानंतर इथं साखर पाणी करून ठेवलेलं आहे, मीठ थोडंसं घेतलेलं आहे, लिंबू एक घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेला आहे आणि इथं मिरच्या उभं चिरून घेतलेल्या आहे आणि इथं मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये आणि अर्धा ग्लास मी थोडंसं पाणी कोमट करून घेतलेलं आहे, लई पण गरम केलेलं नाही, थोडंसंच गरम केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी सायट्रिक ॲसिड घालून त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे, मध्ये रवा घालून घेतलेला आहे, डाळीचं पीठ, त्यानंतर हळद थोडीशी घातलेली आहे। आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं मिक्स करून घेणार आहे। आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल घालणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे ऑइल घातलेलं आहे, ते पण सगळं मिक्स करून घेणार। आता ह्याच्यामध्ये मी इनो घालून घेतलेला आहे। ह्याला तूप लावून आणि थोडंसं पीठ लावलेलं आहे, आता त्याच्यामध्ये मी काढून घेणार आहे। आता मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता मी इथं ठेवणार आहे, पाणी पण गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये हे पातेलं मी असं झाकून ठेवणार आहे। तिकडं ढोकळा शिजत आहे तोपर्यंत मी इकडं फोडणीची तयारी करून घेते। इथं तेल गरम करून घेतलेलं, त्याच्यामध्ये मोहरी घातलेलं आहे, त्यानंतर लसूण भरपूरच घातलेलं आहे, कोथिंबीर, हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे 2 मिनिटं। आता त्याच्यामध्ये मी साखर पाणी घालून घेणार। आता त्याच्यामध्ये एक मी लिंबू पिळून घेणार आहे। मी आता इथे साखरेचं पाणी मस्तपैकी बनवून ठेवलेलं आहे। आता 20 मिनिटं झालेले आहेत, आता मी काढून चेक करणार आहे। बघा इथं मी टूथपिक घेतलेलं आहे, चिकटलेलं नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करून घेणार आहे, एक 15 मिनिटं तसंच ठेवणार आहे गार होण्यासाठी। आता गार झालेलं आहे, मी काढून चेक करणार आहे। बघा मस्तपैकी माझा ढोकळा तयार झालेला आहे अशा प्रकारे। आता मस्तपैकी ढोकळा कट करून घेणार आहे। बघा असा माझा ढोकळा। आता त्याच्यावरून मी साखरेचे पाणी घातलेले आहे। बघू शकता मी एक ढोकळा असं, बघा किती छान स्पंजी पण झालेला आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।